दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपद मिळू शकत नाही असं बोललं जात होतं आणि अजून सुद्धा त्यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाहीये। त्यामुळे एकूणच त्यांची सुद्धा नावं मंत्रिपदामधून वगळण्यात येतील का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे अजित पवार गटातील 6 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत। यामध्ये आदिती तटकरे यासोबतच बाबासाहेब पाटील यांना फोन आलेत। शिवाय हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आलेत। तर नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन केले गेल्याची माहिती आहे। तर आपण पाहतोय यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे। तर दुसरीकडे हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आले। हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची खरं तर चर्चा होती, मात्र आता त्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती इथे मिळते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 6 आमदारांना आतापर्यंत फोन आलेला आहे, मात्र महत्त्वाचं म्हणजे भुजबळ आणि दिलीप वळसे पाटलांना अद्यापही फोन आलेला नाहीये। त्यामुळे त्या दोघांची नावं यामध्ये वगळण्यात येतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो।